गणपती बाप्पाचे आगमन हे झाल्यानंतर आपल्याला हर प्रकारचे मोदक करावेसे वाटतात। रोज नवीन नवीन प्रकारचे मोदक गणपती बाप्पासाठी नैवेद्याला पण तयार करतो। त्याच्यातलेच आज मी इथे 4 प्रकारचे मोदकाची रेसिपी घेऊन आलेली आहे। त्यापैकी 2 मोदक मी आधीच अपलोड केलेले आहेत। व्हिडिओ फार मोठा असल्या कारणाने मी हे 2 डिवाइड केलेले आहेत। तर आता आपण आज 2 मोदकाची रेसिपी बघणार आहोत। सर्वात आधी इथे मी गुलकंद मोदक करणार आहे, म्हणजेच रोज मोदक। त्याकरिता मी इथे 1 वाटीभर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 1 वाटीभर मलाईयुक्त दही घेतलेलं, दूध घेतलं आहे। मलाई आणि दूध एकत्र घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण साखर ॲड केलेली आहे। हे पूर्ण मिक्सर ग्राइंडरमधून छान असं आपण फिरवून घ्यायचं आहे। लगेच आपण इथं पॅन ठेवलेला आहे। गॅसवर 1 चमचा मी इथे तूप घातलेलं आहे आणि आपण मिक्सरवर ग्राइंड केलेलं जे बॅटर आहे खोबऱ्याचं ते त्याच्यामध्ये घालणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि साईडचं घंटीचं बटन आहे ते मात्र अवश्य दाबा। घंटीचं बटन दाबल्यामुळे माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। या आधीच्या व्हिडिओमध्ये यापैकी मी इथे मावा मोदक, केशर मावा मोदक आणि शुगर फ्री मोदक हे 2 याची रेसिपी अपलोड केलेली आहेत। व्हिडिओ फार मोठा होता त्या कारणाने मी 2 याच्यामध्ये व्हिडिओ काढलेला आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुलकंद मोदक। 2 चमचे इथं मिल्क पावडर ॲड केलेली आहे मी। मिल्क पावडरमुळे चव देखील खूप सुंदर येते मोदकाची। 2 ते 3 मिनिटं सतत परतत राहूया आपण। त्यामध्ये जे पाणी सुटलेलं आहे ते काढून जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। त्याच्यात मी 2 चमचे रोज सिरप ॲड केलेला आहे। रोज सिरप नसेल आपल्याकडे तर आपण गुलाबी कलर देखील ॲड करू शकतो। त्यामध्ये असेल तर आपल्याकडे रोज पॅटल देखील आपण टाकू शकतो। गुलाबाचे जे वाळलेल्या सुक्या पंखुड्या त्या पण घालू शकतो किंवा फ्रेश पंखुडे असेल आपल्याकडे ते देखील आपण ॲड करू शकतो। त्याने कलर आणि चव दोन्ही पण सुंदर येते। मी इथे वाळलेल्या काढत आहे। तीन ते 4 मिनिटं आपण व्यवस्थित परतून घेऊया। त्यामधला ओलावा आहे तो पूर्ण नाहीसा व्हायला हवा आणि गोळा बंद असेपर्यंत हाताने तो चेक करायचा आपल्याला। त्याला पाणी पूर्ण ओढल्या गेला पाहिजे। त्याच वेळेस तो मोदक आपला खायला देखील छान लागेल आणि स्टफिंग देखील आपला चांगलं बनेल। हे आपण वरच्या सारणासाठी तयार करून घेत आहे। बघू शकता आपलं ड्राय होत आहे थोडंसं सारण। पुन्हा आपण 2 मिनिटं सतत हलवून घेऊया। चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि गॅसवर हलवून घ्यायचं ते। त्याला जे साखरेला पाणी सुटलं आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये ॲड झालं पाहिजे, शिजून गेलं पाहिजे आणि लाडवासारखा असा हाताला त्याचा गोळा तयार झाला पाहिजे। छोटासा एक गोळी घ्यायची, हाताला दाबून बघायचं आपण वाटलं तर। हाताला जर आपल्याला पचपच असं ओलसर लागत असेल तर आपण तो गोळा पुन्हा द्यायचा। आपलं झालेलं आहे सारण तयार। मी आता इथं गॅसच्या वर खाली काढलेलं आहे। इथे मी आतमधल्या सारणासाठी स्टफिंगसाठी 2 चमचे गुलकंद, थोडंसं चेरी, वेलची पूड, पुन्हा 1 चमचा मिल्क पावडर ॲड करते मी आणि आपण जे बॅटर बनवलं आहे ते 1 चमचा त्याच्यामध्ये घालत आहे। आता सगळं स्टफिंगचं आपण जे सारण घेतलं आहे ते एकत्र करून घेऊया। हाताच्या साह्याने किंवा चमच्याने केलं तरी चालते। आपलं सारण इथे तयार झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया त्याच्यामध्ये घालण्याकरिता। अगदी आपल्या साईजनुसार किंवा आपल्या मोदकाच्या सारणानुसार आपण करून घेऊया। सारण पण थंड झालेलं आहे आपलं वरचं। त्याआधी मी थोडेसे गोळे आता छोटे छोटे करून दाखवते तुम्हाला।
अशा पद्धतीने हाताला आपण छान गोळी बनवून तयार करून घेऊया, म्हणजे डायरेक्ट आपण ते मोदकाच्या आतमध्ये आपण स्टफिंग करू शकतो। ते सारण त्याच्यामध्ये भरायचं आहे। सारणामध्ये आपल्याला आता आपण सारणातच सगळं चेक करून घेतलेलं आहे। सारण अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे। इथे एक मोदकाचा मी साचा घेतलेला आहे, त्याला आपण तुपाचं एक छोटंसं बोट लावायचं आपल्याला। अशा पद्धतीने हातामध्ये आधी ते धरून घ्यायचं, 2 साईड बंद करून घ्यायचं आणि तिसरी साईड आपल्या हातामध्ये साईडला ठेवायची। ते तिन्ही पाकळ्या हातामध्ये दाबून ठेवायच्या आपल्याला। जेव्हा आपण सारण आतमध्ये भरतो त्यावेळेस मात्र ती दाबून बोटाच्या साहाय्याने पूर्ण कव्हर करून घ्यायचा आतमधला भाग, म्हणजे त्याला आतमध्ये डिझाईन जी आहे ती लवकर अशी उमटते। आणि तो गोळा जो आपण सारणाचा आतून स्टफिंग करत आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आपल्याला। आणि त्याच्यानंतर देखील पुन्हा त्याच्यावरून आपण कव्हर करून घ्यायचं आहे ते सारण। खालचा भाग तो पूर्ण पॅक करून घ्यायचा आपल्याला। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने निघालेला आहे। झटपट असा हा मोदक तयार होते। इन्स्टंट मोदक देखील बनता तुम्ही। अगदी हे मोदक करायला तुम्हाला 10 मिनिटाच्या वर लागणार नाही। घाईच्या टायमाला तुम्ही जर असे मोदक केले तर पटकन गणपती बाप्पासाठी नैवेद्य देखील तयार होतो आणि आवडीने हे नवीन नवीन प्रकारचे मोदक सर्वजण घरातले खाऊ शकतात। लगेच मी इथे दुसरा देखील करून दाखवते तुम्हाला मोदक। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे मोदक करून घ्यायचे आहे। बोटाच्या साहाय्याने मात्र त्याला व्यवस्थित दाबायचं। साईडला जे सारण निघालं असते ते काढून घ्यायचं आपण। बघू शकता तुम्ही 2 वेळा माझ्या हातातून निसटत होता, त्यामुळे ते बोटाने पक्क असं दाबायचं आपल्याला। गणपती बाप्पाचा पहिला मोदक आपला तयार झालेला आहे। आता इथे आपण दुसरा मोदक जो बनवणार आहे तो पंचखाद्य मोदक आहे। पंचखाद्य मोदक हा आवडीचा मोदक आहे गणपती बाप्पाचा। त्याकरिता 1 वाटी मखाना घेतलेला आहे मी। गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। ते कुरकुरीत असा करायचा आहे आपल्याला। बिना तुपाचा करायचा आहे आपल्याला। याला तुपाचा अजिबात वापर करत नाही आपण। मखाना छान भाजून घेऊया। भाजून घेतल्यानंतर आपण ते साईडला काढून ठेवायचं आहे आपल्याला। मखाना भाजण्याकरिता आपल्याला 2 ते 3 सेकंद लागणार आहे। बघू शकता तुम्ही, चेक करून बघत आहे मी। मखाना भाजून झालेला आहे आपला। त्याचा रंग देखील थोडासा बदललेला आहे। हा भाजून घेतलेला मखाना मी साईडला काढून घेते। लगेच त्याच पॅनमध्ये आपल्याला गरम असतानाच 1 वाटीभर शेंगदाणा घेतलेला आहे। शेंगदाणा देखील हलकासा भाजून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित। फार डार्क असं भाजायचं नाही आहे। इतपत भाजायचं आहे की त्याची आपण साल काढू शकू। साल काढून घ्यायची आहे मात्र आपल्याला। थोडे लालसर त्याला डाग पडताना दिसून राहिलेले आपल्याला। व्यवस्थित असा शेंगदाणा भाजला गेलेला आपला। आता भाजलेले शेंगदाणे देखील मी काढून घेते। आता 1 वाटी इथे मी खोबरं घेतलेलं आहे। डेसिकेटेड खोबरं आहे। घरचा डौल जो होता तो मी खाऊन घेतलेला आहे। ते देखील आपण परतून घेऊया। परतण्याचं एक कारण म्हणजे याच्यामध्ये की आपण सगळे जे खाद्यपदार्थ परतून घेतो गॅसवर ते कशासाठी की त्यामुळे कसं आपल्या भरपूर दिवस पण टिकतात। त्याला अगदी कशाच प्रकारचा वास देखील लागणार नाही आणि खाण्याकरिता देखील कुरकुरीत राहतात। आपलं डेसिकेटेड खोबरं पण झालेलं आहे।
आता इथे मी थोडेसे तीळ घेतलेले आहे. हे आपले पंचखाद्य जे मोदक आपण बनवत आहे अगदी हेल्दी मोदक आहे. तीळ देखील आपले चटचटून झालेले आहे. बघू शकता तुम्ही पॅनमध्ये तेल तडतडायला लागलेले आहे. तीळ भाजून झालेले आहे. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे. मखाना थंड झाल्यानंतर हाताने दाबून बघितल्यानंतर ते चांगला फुटत आहे. आता सर्वात आधी आपण याच्यामध्ये मखाना आणि शेंगदाणे जे साल करून घेतलेले आहे काढून ते ॲड करूया. सर्वात आधी मी हे 2 बॅटर मिक्सरमधून फिरवून घेते. फार मिक्सरमधून फिरायचं नाही आहे, जाडसर असलं तरी चालेल. आणि जास्तच फार जाड असेल मखाना वगैरे तर ते आपण साईडला काढून दुसऱ्या बॅचमध्ये एकत्र करून घेऊया. तीळ आणि खोबरं हे देखील मी सोबत घेतलेलं आहे. चारी साहित्य आपले झालेले आहे व्यवस्थित काढून. आता मी एका भांड्यामध्ये ते काढून घेते. अशा प्रकारे सगळं आता शेवटचा जो आपला इन्ग्रेडियंट्स आहे तो मेन म्हणजे गूळ आहे. इथे मी वाटीभर गूळ घेतलेला आहे. आता गूळ आणि ही पूर्ण सारण काढलेलं आहे ते हाताच्या साहाय्याने मी पहिल्यांदा एकत्र करून घेते. त्यानंतर आपलं जर पूर्ण एकत्र झालं नाही तर आपण एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं, म्हणजे ते पूर्णपणे एकजीव होते आणि आपले मोदक बनायला तयार होते. अशा प्रकारे मी हे 2 वेळा सारण मिक्सर पॉटमध्ये टाकून घेते. पूर्ण सारण इथे मी एकदा फिरवून घेतलेलं आहे. गूळ आणि पंचखाद्य पूर्ण एकत्र झालेले आहे. हातावर बघत आहे तुम्ही, इथे मुठ्ठी बंदत आहे. मग आपलं छानपैकी सारण तयार झालेलं आहे. आता इथे आपण समोरचे प्रोसिजर हे करणार आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे. आता मी इथे मोड घेतलेला आहे. अशा प्रकारच्या मोडमध्ये आपण मोदकाचा मोड जो घेतला आहे त्याच्यामध्ये दाबून आपल्याला छान भरायचा आहे, भरीव भरायचा आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने असा दाबून घ्यायचा आहे. अगदी झटपट होते हा आपला मोदकाचा. तुम्ही याचे लाडू देखील बांधता येते, याचे मोदक देखील तुम्हाला करता येते. इथे आपले पंचखाद्य मोदक देखील तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुढची रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद. नवीन नवीन कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप मनपूर्वक शुभेच्छा.